श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. शांती ब्रह्म संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायणातून आपल्याला अनेक गोष्टी शिकावयाला मिळतात. पतिव्रता धर्म काय असतो हे सीतेचं चरित्र वाचल्यानंतर आपल्याला नक्की समजल्याशिवाय राहणार नाही. राजा दशरथाची सून आहे, जनकाची लेक आहे आणि जगाच्या मालकाची पत्नी आहे. तरी सुद्धा 14 वर्ष सुखाची आठवण काढत नाही आणि दुःखाची तक्रार करत नाही. अनवाणी पायानं प्रभू रामचंद्रांच्या पाठीमागे 14 वर्ष वनवासाला चालत जाते. तिला सीता म्हणतात. संतांनी वर्णन केलंय, पतिव्रताने अनेकांची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी म्हणी. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. या न्यायानं उभं 14 वर्षाचं आयुष्य सीता मातेनं प्रभू रामचंद्रांच्या समवेत प्रभूची सेवा करण्यासाठी घालवलंय. ठरवलं असतं तर सीता सासरी राहू शकल्या असत्या. ठरवलं असतं तर सीता माहेरी जनकाकडे राहू शकल्या असत्या. पण सीतेनं माहेरलाही गेल्या नाही आणि अयोध्येतही राहिल्या नाही. सीतेनं एक दृढ निश्चय केला, माझे स्वामी जिथे मी तिथे, आणि 14 वर्ष प्रभू रामचंद्रांची सेवा करत राहिल्या. मग पतिव्रतेचं वर्णन करत असताना सीतेचा उच्चार केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. अशा पवित्र माऊलीची सुरस गोड अशी कथा आपण रामायणामध्ये श्रवण करत आहोत. पुन्हा पुन्हा मी आपणाला ही ओविबद्ध रामकथा श्रवण करण्याचं आवाहन करत आहे. आमचे जिवलग स्नेही श्री ह.भ.प. महारुद्रजी मुंडे डोंगरजवळेकर यांच्या रसाळ आणि गोड वाणीतून. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.